संतांची चरित्र लिहिणारे आधुनिक काळातील महिपती म्हणून संत दासगणू यांची ओळख आहे. नगर जिल्ह्यातील अकोळनेर इथं त्यांचा जन्म झाला. संत चरित्र लेखनामुळं त्यांना आधुनिक महाराष्ट्राचं महिपती म्हणून ओळखलं जातं. 1893 मध्ये ते पोलीस खात्यामध्ये भरती झाले होते. 1904 पर्यंत त्यांनी नोकरी केली. पोलीस खात्यात नोकरीला असलेल्या सहस्त्रबुद्धे उर्फ दासगणू महाराज यांचा ओढा मात्र परमार्थाकडेच होता. दासगणू महाराज हे संत होते आणि त्यांनी पद्यात सगळं प्रत्येक संतांचं चरित्र लिहिलेलं आहे. सगळेच बहुतेक ज्ञानेश्वर हे सगळ्यांचेच बहुतेक सगळ्यांचे पद्य स्वरूप आणि गजानन महाराजांची पोथी लिहिली पद्यात. त्यांनी जामखेडमध्ये आपलं पहिलं कीर्तन नारदीय कीर्तन 1906 मध्ये साईबाबांच्या सांगण्यावरून केलं. श्री साईनाथ स्तवन मंजिरी या स्तोत्राची रचना त्यांनी 9 सप्टेंबर 1918 मध्ये मध्य प्रदेशातल्या माहेश्वर क्षेत्री श्री साईबाबांच्या निर्वाणाच्या अगोदर 37 दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर साईबाबा संस्थानचे पहिले अध्यक्ष म्हणून दासगणू महाराजांची निवड झाली होती. साईबाबा यांचे मानसपुत्र म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं. गजानन महाराजांचं फार हे होतं आणि शिर्डी माझं पंढरपूर हे त्यांची आरती, ही आरती मात्र फार खूप प्रसिद्ध आहे. ती बरोबर शिर्डीला 12 वाजता आरती करतात. ते जगात फेमस आहे. ती आरती प्रसिद्ध आहे आणि शिर्डी साईबाबांचे अगदी ते लाडके भक्त होते. साईबाबा किती जरी रागवले तरी दासगणू समोर आले की त्यांचा राग शांत होत असे. आणि दासगणूंनीच आज्ञा केली की तू, ते आधी हवालदार होते शिर्डी म्हणजे इंग्रजांच्या राज्यात, पण जेव्हा साईबाबांनी खूप आग्रह केला की तू नोकरी सोड आणि तू संतांचं काव्य लिह, तेव्हा महाराज म्हणाले की माझं पोटाचं काय होणार, मी खाणार काय. तू म्हणे त्याची काळजी करू नको, तेव्हा परमेश्वराला सगळी काळजी असते, तू नोकरीच सोड आणि काव्य लिही. तरी त्यांनी ऐकलं नाही. पण एकदा असा प्रसंग आला की ते सरकारी कचाट्यात सापडले. त्यावेळेस मात्र त्यांनी नोकरी सोडली आणि बाबांच्याकडे राहिले. त्यानंतर प्रवचन कीर्तन ते तिथे शिर्डीला करत असत. आणि मग शेगावचे लोक आले, त्यांनी सांगितलं की आम्हाला पद्यात पाहिजे. तेव्हा मग तिथे म्हणाले की मी पद्यात करून देतो आणि 21 दिवसात तो 21 अध्याय त्यांनी पूर्ण केले. शेगावच्या गजानन महाराजांचं चरित्र त्यांनी अत्यंत भक्तिभावपूर्ण रसाळ पद्धतीनं ओवीबद्ध केलं. आज घरोघरी त्याची पारायणे होतात. संत कवी दासगणू यांनी सुमारे संत चरित्रांची 25 पेक्षा अधिक ग्रंथ लिहिली आहेत. गजानन विजय ग्रंथ पद्यरूपात लेखनासाठी श्री पांगारकर यांनी श्री गणेश दत्तात्रय सहस्त्रबुद्धे उर्फ हरिभक्तपरायण संत कवी दासगणू यांचं नाव सुचवलं होतं. दासगणू यांनी आतापर्यंत अमृतानुभव भावार्थ मंजिरी, उपदेशपर पद्ये, उद्वागमन, छात्रबोध, हितबोध, 65 भावार्थ दीपिका, पोवाडे, भक्तिरसायन, भजनावली, श्री गुरुचरित्र सारामृत, श्री गोदा महात्म्य, श्री गौड पादकारिका, श्री ईशावास्य भावार्थ बोधिनी आणि मंत्रार्थ, श्री नागझरी महात्म, श्री नारद भक्तिसूत्र, श्री भक्तिलीलामृत, श्री भक्ती सारामृत, श्री संत कथामृत, श्री मांगीश महात्म्य, श्री विष्णू सहस्त्र मोधिनी, श्री विष्णू सहस्त्रनाम बोधिनी, श्रीमद विजय, श्री शंकराचार्य चरित्र, श्री शंडिल्य भक्तिसूत्र, भावदीपिका, श्री शनी प्रताप, सुबोध लघुकथा, श्री गजानन विजय अशी जवळपास 85 कीर्तनोपयोगी आख्यानं त्यांनी रचली आहेत. अहिल्यानगर ही संतांचीच भूमी आहे आणि ती आपल्याला प्रिय. आपण इथे जन्मलो, हे आपलं भाग्य आहे. माझं ही जन्मभूमी नाही पण माझी ही कर्मभूमी आहे. पण या कर्मभूमीत मला अनेक संत भेटले, अनेक ठिकाणी माझे जाणे झाले. त्यामुळे मी वयाच्या 17 वर्षी नगरला आले मुंबईहून. पण मला इतके चांगले लोक इथे नगरकर भेटले, साहित्यातले मी संघाचे पण कार्य करते, ते लोक मला भेटले आणि त्याच्यामुळे माझी प्रगती होत गेली आणि मी या क्षेत्रात पुष्कळ चांगली जाणकार झाले. त्यामुळे मी याविषयी खूप विचार करते, अभ्यास करते, मला वाचनाची आवड आहे. तर अशाप्रमाणे अशा संतांचं हे चरित्र लोकांना कळावं या दृष्टीने मी माझा विचार सांगते की संत कसे असतात, आधी कसे असतात, त्यांचे टर्नपॉईंट कसे आणि संतांनी काय काय केले. शेगावची पोथी लिहिली तेव्हा सुद्धा त्यांनी 21 दिवसात 21 अध्याय लिहिले
आणि तेही आधी आठ घातली. मला सगळं सत्य पाहिजे, लेखी पुरावा पाहिजे. आणि ते त्या काळातले लोक जे असतील, त्या नागरिक, त्यांनी मला भेटायला यायला पाहिजे. मला सगळं सत्य सांगते ते खोट. परिसरातील महिला भाविक भक्तांनी या ठिकाणी भजने म्हटली. त्यानंतर विष्णू सहस्त्रनामाचा पाठ झाला. दुपारी 12 वाजता या ठिकाणी महाआरती करण्यात आली. आदी यावेळी उपस्थित होते. कुमारा हेऱ्यांचिंत्या लंबोदरा पाहि मा श्री गणपते, तू सकल गणांचा आदिश म्हणून म्हणती गणेश. तू समर्थ सर्व शास्त्रास मंगल रूपा भालचंद्रा, हे शारदे वामता नीलकंठा आता वंदू श्री सुता, इंद्रा कुल देवता श्री तुकारामादी सकल संता देवी. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.